बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया एक ब्रेकिंग बातमी। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होणार असल्याची ही माहिती समोर येते। 31 ऑगस्ट पूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली जाते। विधानसभा आचारसंहितेपूर्वी 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महायुती ही प्रयत्नशील आहे, तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होणार का अशी चर्चा या सगळ्या अपडेट्समुळे समोर येते। आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या फोन लाईन वरून जोडले गेले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येते। मागच्या अनेक महिन्यांपासून आपण या संदर्भातल्या बातम्या पाहतोय की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती नेमकी केव्हा होणार, नावांची घोषणा केव्हा होणार, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? विक्रांत, यावरची मोठी अपडेट अशी आहे की जी महायुतीमधल्या काही वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळाली आहे, त्या माहितीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत हा विषय जो आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारचा असणार आहे। कारण सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला गणपती आहे, त्याच्यानंतर लगेच आचारसंहिता जी विधानसभेची ती लागू शकते। गणपती गेल्याच्या अनंत चतुर्दशी 2 दिवसातच बहुतेक आचारसंहिता लागण्याची शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय 31 ऑगस्ट पूर्वी सोडवला जाण्याची शक्यता आहे। त्या बाबतीत काही कोर्टाचे विषय आहेत, कायदेशीर बाबी आहेत, त्या बाबींची सुद्धा करून त्या बाबतीत लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। कारण गेली अनेक वर्ष झाली आधीच्या सरकारने सुद्धा जी घोषणा केली होती ती रद्द केली। त्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण कशी करता येईल, कायदेशीर बाबी कशा पूर्ण करता येतील याकडे सुद्धा सरकारचं लक्ष असेल। मात्र टार्गेट 31 ऑगस्ट या बाबतीत ठेवण्यात आलेलं आहे। विक्रांत, निश्चित पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि आणखी काय अपडेट समोर येत आहेत याबद्दल वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेतच राहू। बोलूया पुढच्या बातमीकडे। अतिशय महत्त्वाची अशी आपण ही बातमी पाहतोय। 31 ऑगस्ट पूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा होणार का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। एकतीस ऑगस्ट पूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा होणार का अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे।